गोष्टी परस्पर विरोधी आहेत. साहेब, येत्या काही काळामध्ये आर्थिक आणीबाणी येऊ शकते का आपल्या देशामध्ये? एकूणच महामंदी किंवा आर्थिक टंचाई, इंधन टंचाई. असं आहे की मला स्वतःला असं वाटतं की प्राईम मिनिस्टरचं स्टेटमेंट आल्यानंतर देशातल्या नागरिकांनी त्याचं गांभीर्य ओळखले आणि त्याच्यामध्ये लोकांचे सरकारचे राहील त्याच्याशी सुसंगत भूमिका आणि त्याच्यात सातत्य हे राज्य आणि केंद्र सरकारमधल्या सगळ्या घटकांनी ठेवलं तर एक्स्ट्रीम पोझिशन होईल ही जी चिंता आहे कदाचित ती येणार नाही, पण त्याची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद देणार आहात का? देणार असाल तर तो कसा? कारण असं दिसतंय राज्यभरातल्या सगळ्या नेत्यांनी त्यांच्या गाड्या बदलल्या, कोणी इलेक्ट्रिक वापरते, कोणी टू व्हीलरवर जाते, तुम्ही म्हटलं तसं कोणी पायी जाते. तर हे केवळ प्रसिद्धीपुरतं आहे की यानं खरंच काही फरक पडतो आणि तुम्ही तसं काही करणार आहात का? हे माहिती नाही आता हे किती दिवस टिकणार आहे आणि ते सिंबॉलिक 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी असेल तर काही फरक पडणार नाही, पण खरंच पाहणार. म्हणजे आता आज मी पाहिलं देवेंद्र फडणवीस अंतराळामध्ये मोटरसायकलवरून आले, तर उद्यापासून अंतराळामध्ये ते मोटरसायकलवरूनच आले तर अधिक जबाबदारीने घेतली. असा प्रश्न राहिला माझ्या पुढचा. मला जी काही जगा इंग्रजीमध्ये फेस परसेप्शन म्हणतात त्याचा अभ्यास आम्ही करत नाही, इंटेलिजन्स डिपार्टमेंट करतो. आणि ते लक्षात घेऊन त्यांनी मला जे काही संरक्षणाची माझी व्यवस्था केली त्याच्यामध्ये मला कळवलं होतं की तुम्ही बुलेटप्रूफ गाडी ही वापरली पाहिजे. आणि बुलेटप्रूफ गाडी मला पाठवली, मुंबईला पाठवली, दिल्लीला पाठवली, इथं पाठवली. पण मी त्यांना विनंती केली की मला आवश्यकता नाही आहे. आणि गेले 4 वर्ष ती गाडी येत होती, मी पाठवत होतो, आता ती पाठवत नाही आहे. त्यामुळे ती कमी करावी हे सांगितलं. आजच्या परिस्थितीत माझ्या